अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 21 जानेवारी मग अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे पौष महिन्यातील पहिली एकादशी। ज्या एकादशीला आपण पौष एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतो। खरं तर ही एकादशी प्रत्येक महिलांसाठी आणि मुलांसाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण उद्या पुत्रदा एकादशी आहे। प्रत्येक महिलेला आपल्या मुलांसाठी काही विशेष सेवा करायची आहे, काही विशेष उपाय करायचे आहेत। बघा, उद्याची जी एकादशी आहे ही मुलांसाठी, कुटुंबासाठी, पतीसाठी, तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी विशेष आहे। पौष महिना जो आहे तो खरं तर नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, इडापिडा, बाधा, वाईट शक्ती, क्लेश, कलह ह्या सगळ्याच गोष्टी संपवण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, या महिन्यामध्ये आपण शक्यतो शुभ कार्य करत नाहीत किंवा शुभ कुठलीही काम आपण या महिन्यात करत नाहीत, कारण पौष महिना जो आहे तो दारिद्र्याचा नाश करणारा, नकारात्मकता संपवणारा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आलेला प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। आता प्रत्येक दिवशी जरी आपल्याला काही उपाय आणि सेवा नाही करता आल्या तरी कमीत कमी आपण विशेष तिथीला आणि विशेष मितीला काही सेवा केल्या तर त्याचा असंख्य पटीने आपल्याला लाभ होतो। उद्याच्या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे, भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे, कारण एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये हे व्रत केलं जातं त्या घरातील किंवा त्या कुटुंबातील त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेलं जे काही दारिद्र्य आहे ते समाप्त होतं। कुठलेही दोष असतील, कुठलीही नकारात्मकता असेल, ते सगळ्या वाईट शक्तींचा अंत होतो। एकादशीचं व्रत धरणं हे विशेष महत्त्वाचं आहे। मात्र आपल्याला जरी हे व्रत पकडता नाही आलं तरी आपण त्या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा केल्या तरी संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला लागतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे जो सगळ्यांना उद्याच्या दिवशी करायचा आहे। उद्या सकाळी तुम्हाला या एका दिशेला किंवा या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे, जो दिवा लावल्याने तुमच्या मुलांच्या, तुमच्या पतीच्या, तुमच्या कुटुंबामध्ये कितीही मोठी दारिद्र्य असेल, कितीही मोठी कुठली अवलक्ष्मी असेल, कितीही तुमच्या घरात कलह असतील, आजारपण असतील, बाधा असतील, सगळं काही उद्याच्या दिवसात समाप्त होईल आणि तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पतीला, तुमच्या मुलांना भरभरून यशाची प्राप्ती होईल। प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील, तुमच्या घरामध्ये सतत बरकत राहील। बघा, एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतं आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते। जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करणार असतो किंवा करत असतो तेव्हा आपण भगवान श्री विष्णूंच्याही सेवा करतो, कारण ज्या घरात या दोघांच्याही सेवा केल्या जातात त्या घरामध्ये पैसा जो आहे तो नेहमी टिकून असतो। आता उद्याच्या दिवशी तुम्ही ही एक सेवा केली किंवा हा एक दिवा तुम्ही जर लावलात तर त्याने असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल। दारिद्र्याचा नाश होईल, लक्ष्मीची कृपाही प्राप्त होईल आणि आलेली जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरात स्थिरही होईल। घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलेलं असेल ते टळून जाईल, पतीची, मुलांची, घराची भरभरून प्रगती होईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्यवस्थित शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या सकाळीच, अगदी सकाळी 8च्या आत किंवा कमीत कमी 10च्या आत आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तुमच्या घरात जो कुठला असेल तो घ्या, मातीचा घेतला तरी चालेल, कणकेचा बनवून घेतला तरी चालेल, पंचधातूचा, स्टीलचा, पितळेचा, तांब्याचा, चांदीचा जो दिवा असेल तो घ्या। दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे, यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, त्या तेलामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। थोडा वेळ, अगदी 5 ते 10 मिनिटं हा दिवा दक्षिण दिशेला लावून ठेवा। दिव्याच्या समोर आसन घाला, आसनावरती बसा। तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टी तुम्हाला नको आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये कुठला असा त्रास तुम्हाला होत आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना कुठला त्रास आहे, आजार असेल, बाधा असतील, जे काही असेल, सतत येणारं दारिद्र्य असेल, संकट असेल, जे असेल, जे नकोय तुम्हाला ते सगळं तिथे व्यक्त करायचं आहे। सगळं काही म्हणून इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर तो दिवा उचलायचा आहे। ठीक आहे, तुमच्या मुलांवरून हा दिवा तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे।
वरपासनं खालपर्यंत मुलांवरून 7 वेळा हा दिवा उतरवून मुलांच्या आयुष्यातील सगळ्या वाईट शक्तींचा, बाधांचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पती असतील घरामध्ये, पतींना बसवा एका जागी, पतींवरनं हा दिवा जो आहे तो उतरवून घ्या. तुमच्या घरामध्ये तुमची जी तिजोरी आहे, जिथे तुम्ही सोना पैसा ठेवता, त्याच्यावरून उतरवून घ्या. तुमचं जे देवघर आहे त्या देवघरून उतरवून घ्या. घरातील जे 4 कोपरे असतात, 4ही कोपऱ्यांना लक्ष्मीचा वास असतो बघा. 4ही कोपऱ्यांमध्ये जर लक्ष्मी नसेल तर घरामध्ये अवलक्ष्मी असते, दारिद्र्य असते. आणि घरात खूप दारिद्र्य असेल तर लक्षात घ्या, तुमच्या 4ही कोपऱ्यांना अवलक्ष्मी वास करत आहे. जेव्हा तुम्ही हे दिवा त्या 4ही कोपऱ्यांवरून उतरवाल तेव्हा अवलक्ष्मीचा नाश होईल. अवलक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरातून नष्ट होईल आणि त्या 4ही कोपऱ्यांना लक्ष्मीचा वास होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात जागृत होईल. म्हणून 4ही कोपऱ्यांवरून देखील तुम्हाला हा दिवा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला नेऊन दक्षिण ठिकाणी, जिथे तुम्ही पहिल्यांदा पेटवला होता त्याच ठिकाणी पुन्हा नेऊन ठेवायचा. ठेवल्यानंतर एक खोलगट असं लांब असणारं भांडं घ्यायचं. टोप, पातेलं, एखादा मोठा बाऊल असेल तर तो घेतला तरीही चालेल. मोठं एखादं भांडं पाहिजे. ठीक आहे. हे भांडं तुम्हाला त्या दिव्याच्या वरती तुम्हाला उघडं घालायचं आहे. उघडं म्हणजे दिवा झाकला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला वरती ते जे भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे. 1 ते 2 तास हा दिवा पेटला पाहिजे इतकंच तेल घाला. जरी तुम्ही जास्त घातलं तरी मध्ये चेक करत राहा. जेव्हा दिव्यातील तेल संपेल आणि विझेल त्यावेळेस काय करायचं, दिवसभरात कधीही त्यावेळेस काय करायचं तर मध्ये भांडं उघडून बघायचं. समजा दिवा विझलेला असेल, तेल संपलेलं असेल तर ते भांडं जे आहे ते बाजूला काढायचं. भांडं बाजूला काढून त्या भांड्याला त्या दिव्याची जी काजळी लागलेली असेल बघा, आता समजा दिवा प्रज्वलित केलेला आहे, वरती मी भांडं ठेवलेलं आहे. जेव्हा मी भांडं काढेन तेव्हा या दिव्याची म्हणजे दिव्याच्या ज्योतीची जी काजळी त्या भांड्याला लागलेली असेल ती सगळी एकत्रित जमा करायची. ही काजळी सगळी एकत्रित जमा करायची आणि त्याचा एक तिकडा तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायचा, कानाच्या मागे लावायचा, स्वतःलाही लावायचा, स्वतःच्याही कानाच्या मागे लावायचा, पतीलाही लावायचा, पतीच्याही कानाच्या मागे लावायचा. मेन जो दरवाजा आहे त्या मेन दरवाजाला लावा. घरातील जे 4 कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांना लावा. आपली जी तिजोरी, आपलं जे कपाट आहे त्या कपाटालाही लावायचं आहे आणि आपल्या देवघरालाही तुम्हाला याचा एक टिकळा लावायचा आहे. बघा सगळीकडे हे टिकळे लावून झाले की त्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ सुंदर कापराची वडी घ्यायची आहे, 2 लवंगा घ्यायच्यात आणि त्या प्रज्वलित करून संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आहे. बघा हा उपाय केल्याने तुम्हाला अगदी 1 ते 2 दिवसात लक्षात यायला लागेल की माझ्या घरातील भांडणं कुठेतरी थांबलेली आहेत. माझं आणि आता माझ्या मुलांचं व्यवस्थित पटायला लागलंय. माझी मुलं आता व्यवस्थित अभ्यास करत आहेत. खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, किरकिर कमी झालेली आहे, चिडचिड कुठेतरी थांबलेली आहे, पती माझं ऐकत आहेत, पती आणि माझं जे भांडण होतं ते कुठेतरी थांबलेलं आहे. घरात जी शांती होती किंवा घरामध्ये जी अवलक्ष्मी होती तिचा कुठेतरी नाश झालेला आहे. तुम्हाला 2-3 दिवसांमध्ये किंवा अगदी एका दिवसांमध्येच फरक जाणवायला लागेल की माझ्या घरामधील जी दरिद्रता आहे ती कुठेतरी आता समाप्त होत आहे आणि माझ्या घरामध्ये बरकत येत आहे. बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात बरकत येईल, तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना न चुकता करायचा आहे. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय करा. ज्यांनाही सकाळी 10च्या आत करता येणं शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी करा. सायंकाळी 5 ते 6 नंतर हा दिवा प्रज्वलित करा आणि रात्री 12च्या आत त्या दिव्याचं झाकण काढा आणि ती काजळी सगळ्यांना लावा. विशेष महत्त्वाचा उपाय आहे. फक्त एकदा करून बघा. मी सांगते म्हणून तरी करा, असंख्य पटीने लाभ होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.